नमस्कार, वक्रतुंड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य मी जवळपास 1 किलो गाजर घेतले आहे। लागत आपल्याला दूध घ्यायचं आहे। मी 3 वाटी साखर घेतली आहे। हा अर्धी वाटी खवा, ही इलायचीची पूड आहे आणि हे तूप आहे गाजराचा किस परतण्यासाठी। तर सर्वात आधी आपण हे गाजर साळून घ्यायचे, धुवून घ्यायचे आणि किसून घ्यायची आहेत। आता आपण हे गाजर सगळे किसून घेतलेले आहेत। मी इथे एक कढई तापायला ठेवली आहे। त्यात मी आता 2 ते 3 चमचे तूप टाकणार आहे। आता या तुपामध्ये आपल्याला हा गाजराचा किस छान परतून घ्यायचा आहे। साधारण एक 10 मिनिटं आपल्याला हा किस तुपावरती छान परतून घ्यायचा आहे, मीडियम फ्लेमवरती। आता आपले हे किस छान तुपावरती परतून झालेला आहे। आता यात आपण ही 3 वाटी साखर मी यात टाकणार आहे। साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटं ह्याला छान साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि साखर विरघळेपर्यंत हे असं हलवत राहायचं। साखर आता विरघळली आहे। आता ह्यात आपण दूध टाकणार आहोत। दूध हे लागत टाकायचं आहे। मी आता जवळपास इथे 1.5 कप दूध आता टाकलेलं आहे। आता थोडंसं गॅस मोठा करून आपल्याला हा किस या दुधामध्ये शिजवून घ्यायचा। हे बघा, असं हे दूध मिक्स केल्यानंतर आपल्याला हा किस या दुधामध्ये पूर्ण शिजवून घ्यायचा, म्हणजे साखर दूध हे एकत्र मिक्स होऊन जाईल। आता एक 10 मिनिटं तरी आपल्याला हा मीडियम गॅसवरती हा किस या दुधामध्ये शिजू द्यायचा आहे। आता एक 10 मिनिटांनी आपला हा किस चांगला शिजला आहे। मी ह्यात नंतर परत दूध वाढवलं होतं थोडं, तर जवळपास आता हा किस अर्धा लिटर दुधामध्ये शिजला आहे। म्हणजे प्रमाण कसं घेणार, 1 किलो गाजरला अर्धा लिटर दूध, असं हे असं प्रमाण आहे। तर असा कोरडा होईपर्यंत आपल्याला हा किस पूर्ण दुधामध्ये शिजून घ्यायचा। आता हा पूर्ण कोरडा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हा कोरडा असा पूर्ण झाला की आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा अर्धा वाटी खवा ह्यात मी टाकून घेणार आहे। आता खवा टाकल्यानंतर हे पूर्ण एक मोठा गॅस करून हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। खवा पूर्ण यात मिक्स झाला पाहिजे। साधारणतः एक 5 मिनिटं लागतील हे पूर्ण एकजीव व्हायला। खवा टाकल्यानंतर आता आपल्याला ह्यात थोडीशी वेलची पूड टाकायची। वेलची पूड ही फक्त चवीसाठी आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता किंवा हे ऑप्शनल पण आहे। तुम्हाला नसेल चालत तर तुम्ही हे स्किप केलं तरी चालणार आहे। वेलची पूड टाकून एक मोठ्या गॅसवरती चांगलं हे पूर्ण एकजीव होऊ द्यायचं। खवा पूर्ण आता यात मिक्स झाला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपला हा हलवा सर्व करायला रेडी आहे। आता आपला हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। तर तुम्ही हा गरम पण खाऊ शकता किंवा गार झाल्यानंतर पण हा चांगला लागतो।
तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.